हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत. ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होणार नाहीत. काल आपण शांतीविषयी चिंतन केलं. ही शांती माणसाच्या अंतःकरणामध्ये कधी येऊ शकते? जेव्हा माणूस शांतीचा उगमदाता असलेल्या परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होईल तेव्हा. तो परमेश्वराशी एकरूप झाला की इतरांशी एकरूप होणं त्याला सहज शक्य होत असतं. म्हणूनच अविलची संत तेरेसा म्हणते, सर्व प्रार्थनांचं अंतिम ध्येय काय आहे? परमेश्वराशी एकरूप होणं. एखादी प्रार्थना जर परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी आपल्याला मदत करत नसेल तर ती प्रार्थना अपूर्ण किंवा सदोष असू शकते. नुसती तोंडाची पोपटपंची होण्याची शक्यता असते. म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये एक महत्त्वाचा विषय ऐरणीवर आलेला आहे. संत पॉल सगळीकडे परमेश्वराची सुवार्ता पसरवित होता आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्या बऱ्याच लोकांनी बाप्तिस्मा घेतला. परंतु जेरुसलेमचे काही यहुदी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांची सुनता झाल्याशिवाय त्यांचं तारण होणं शक्य नाही. आणि संत पॉलने त्यांना सांगितलं, सुनता करायची तशी गरज नाही. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, एवढंच पुरेसं आहे. परंतु तरी देखील त्यांनी हा विषय लावून धरला. म्हणून संत पॉलने शेवटी ते मान्य केलं आणि नंतर जेरुसलेमची पहिली धर्मसभा त्या ठिकाणी भरलेली आहे. त्याविषयीचा वृत्तांत आपण उद्याच्या वाचनामध्ये ऐकणारच आहोत. परंतु त्या चर्चेद्वारे एक महत्त्वाचं सत्य आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे की परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा शुद्ध अंतःकरणाची गरज असते. त्यासाठी आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मीच खरा द्राक्षवेल आहे अशा प्रकारचा दावा करतो. द्राक्षवेल आणि फाटे अशा प्रकारचं रूपक आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. 4 प्रकारचे फाटे आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत. पहिल्या प्रकारचा फाटा आहे जो पूर्णपणे वेलाशी एकरूप झालेला असतो. द्राक्षवेलाशी एकरूप झाल्यामुळे तो विपुल फळ देत असतो. की आपल्याला जर जीवनामध्ये विपुल फळ द्यायचं असेल तर परमेश्वराशी एकरूप होणं आवश्यक आहे. दुसऱ्या प्रकारचे फाटे आहेत की ते फळ देतात परंतु त्यांना थोडंसं साफसूफ करण्याची गरज असते. कारण त्यांच्या इतर अवयवांमध्ये सगळा जीवनरस जात असतो आणि ते कमी प्रमाणामध्ये फळ देत राहतात. आपल्याही जीवनामध्ये बऱ्याच वेळेला अनावश्यक गोष्टीमध्ये आपला वेळ जात असतो आणि त्यामुळे आवश्यक ते फळ आपण आपल्या जीवनामध्ये देत नाही. म्हणून छाटणी करण्याची गरज असते. हे दुसऱ्या प्रकारचे फाटे की ज्यांना छाटणी करण्याची गरज आहे. आपल्या जीवनात कोणकोणत्या प्रकारची छाटणी करण्याची गरज आहे ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या प्रकारचे फाटे आहेत की ते फळ देत नाहीत म्हणून ते छाटून टाकले जातात. म्हणजे ते पूर्णपणे वेलापासून विभक्त होत असतात. बरेच लोक परमेश्वरापासून पूर्णपणे विभक्त झालेले असतात. म्हणून त्यांचं जीवन पूर्णपणे सुकलेल्या त्या फाट्यांसारखं असण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारे उत्साह नाही, चैतन्य नाही, काही करावंसं वाटत नाही, कुठे जावंसं वाटत नाही, कोणाची सेवा करावीशी वाटत नाही. स्वतःचंच दुःख कुरवाळत बसण्याची प्रवृत्ती असते, मरगळ आलेली असते. ही सगळी कसली प्रतीकं आहेत की हा फाटा वेलापासून पूर्णपणे विभक्त झालेला आहे. भक्त म्हणजे नक्की कोण? जो परमेश्वरापासून कधीच विभक्त होत नाही तो खरा भक्त. चौथ्या प्रकारचे फाटे आहेत की असे सुकलेले सगळे फाटे गोळा केले जातात आणि ते अग्नीमध्ये टाकले जातात. हे फाटे मुळात कशासाठी निर्माण करण्यात आले होते? फळ देण्यासाठी. परंतु त्यांनी फळ न दिल्यामुळे आता त्याचा दुसरा वापर कोणता आहे की केवळ सरपणासाठी अग्नीमध्ये टाकण्यासाठी त्यांचा वापर होतो. की माणसाने परमेश्वराने त्याला ज्या कारणासाठी निर्माण केलेलं आहे त्या कारणासाठी आपलं जीवन व्यतीत केलं नाही तर त्याचं जीवन व्यर्थ होऊ शकतं. अशा प्रकारचा इशारा ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. द्राक्षवेल आणि फाटे
ह्यावरती चिंतन करत असताना परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होण्याची कृपा देवाकडे मागूया.